तिसऱ्या दिवसाची सुरुवात झाली चायनीजपासून. चायनीजमध्ये एकंदरीत बघायला गेलं तर काय काय प्रोडक्ट येतात. सूप असेल, स्टार्टर असेल, नूडल असेल, राईस कोणता यूज करायचा त्यासाठी किंवा नूडल्स कोणते यूज करायचे, चॉपस्टिक कोणती यूज करायची, टोमॅटो सूप बनवून ठेवलं जातं हे आपण त्यांना सांगितलं. त्याच्यानंतर मंचुरियनमध्ये किती पीस जातात, चिली पनीरमध्ये किती पीस जातात, तिथपासून बारीक बारीक सगळ्या गोष्टींवरती आमची डिटेलमध्ये चर्चा झाली. कॉमन प्रोडक्ट रेंज आणि त्याची प्राइसिंग काय असते, स्पेशल प्रोडक्ट रेंज आणि त्याची प्राइसिंग कशा प्रकारे असली पाहिजे हे आपण त्यांना समजून सांगितलं. काही जणांची गावाकडं हॉटेल तर त्यामध्ये पण आपण त्यांना डिटेलमध्ये गाईड केले की गावाकडं आपल्याला कशा प्रकारे काम करता येईल आणि सिटीमध्ये कशा प्रकारे काम करता येतं. प्राइसिंगमध्ये किंवा जी काही क्वांटिटी आहे त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये कशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित काम करता येईल हे आपण त्यांना सांगितलं. चायनीजचं डिपार्टमेंट झाल्यानंतर आपण तंदूरवरती चर्चा चालू केली. रोटी जे असेल तर त्याच्यामध्ये आटा कोणता वापरायचा, तंदुरी आट्याचे तोटे काय असतात, मैदा आटा कशा प्रकारे चांगलं काम करतो, वीट आटा कशा प्रकारे काम करतो, यामध्ये आपण सांगितलं की त्याच्यामध्ये प्रोडक्ट काय काय असतात, कोणत्या याच्यात किती काय काय मिक्स केलं पाहिजे आणि कशा प्रकारे सगळं आपले प्रोडक्ट फायनल होतात. वीट रोटीचा जे विषय आहे तर त्याच्यामध्ये काय काय व्हरायटी आपण देऊ शकतो आणि नान झालं किंवा मैदा रोटी झालं याच्यामध्ये अजून काय व्हरायटी आपण ॲडिशनल देऊ शकतो. कबाबमध्ये काय काय ऑप्शन्स असतात, मॅरिनेशन कशा प्रकारचे असतात, तंदूरवाल्याचा काय काय रोल असतो, हे सगळं आपण त्यांना डिटेलमध्ये सगळं काही समजून सांगितलं आणि बॅचचा जो तिसरा दिवस आहे तो आज संपवला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.